न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार, अहिल्यानगरमध्ये कुत्र्यांचा यमराज अवतार। आमदार संग्राम जगतापांचा प्रशासनाला हाय व्होल्टेज झटका। शहरात सध्या पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत। काल एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात अक्षरशः थरकाप उडवला। समोर येईल त्या 40 निष्पाप नागरिकांचा लचका तोडून या कुत्र्याने संपूर्ण अहिल्यानगरला रक्ताने माखले। या भयंकर घटनेनंतर जनतेचा संताप अनावर झाला असून आमदार संग्राम जगताप यांनी थेट महापालिकेत जाऊन ॲक्शन मोडमध्ये अधिकाऱ्यांची जोरदार चिरफाड केली। शहरात ठिकठिकाणी पडणारा प्राण्यांचा कचरा भटक्या कुत्र्यांसाठी मेजवानी ठरत आहे। याच कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या आणि हिंस्रपणा वाढल्याचे आमदारांनी बैठकीत ठणकावून सांगितले। कचरा टाकून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम देत आमदारांनी कचरा फेकू लोकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। आता केवळ दंड नाही तर थेट जेलची हवा खावी लागणार आहे। महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले। भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढले। अधिकारी एसी केबिनमध्ये बसून राहतात आणि जनता रस्त्यावर कुत्र्यांचे शिकार होत आहे अशा शब्दात नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। अधिकाऱ्यांची कामचुकारपणाची सवय मोडण्यासाठी आमदारांनी अत्यंत कडक आणि हटके उपाय जाहीर केले आहेत। पिसाळलेल्या कुत्र्याच्या या थरारानंतर आता कुठे झोपलेले पालिका प्रशासन जागे झाले आहे। पण या डोसनंतर अहिल्यानगर कचरा मुक्त आणि कुत्रे मुक्त होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। जर पाहिलं कालचे काहीतरी मला रात्री उशिरा समजलं की कुत्र्यांचं बऱ्यापैकी उपद्रव हा वेगवेगळ्या शहरांमध्ये छोट्या मोठ्या गाव पातळीवर देखील आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं कारण वेगळं आहे की कुठेतरी ॲनिमल वेस्ट म्हणजे जे काय आपल्याला ॲनिमल वेस्ट पाहायला मिळतं त्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। इथे रस्त्यावर टाकलं जातं, कुठेतरी रात्री वाळू टाकलं जातं, रात्री अपरात्री टाकलं जातं किंवा छोट्या मोठ्या असं अधिकृत एकही कचरा कोणती नाही। तर आम्ही वारंवार मागणी करतो की जे कचरा टाकत असतील तो कुठलाही व्यावसायिक असो, एखादा ग्रस्त असो, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे, त्यावरती कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे। तर तसं फार मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याच्यात कुत्र्यांच्या बाबतीमध्ये जवळपास अंदाजे 40 पेक्षा अधिक लोकांना काल कुत्र्यांनी चावा घेतला असं काही बातमी काल ऐकायला मिळाली। त्याच्या बाबतीमध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून सकाळी आम्ही इथं आल्यानंतर महानगरपालिकेकडे पाहिलं शेकडो लोक निवेदन द्यायला आले होते, त्याचा निषेध नोंदवला लागले। या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते प्रामुख्याने सगळ्या गोष्टी करण्यामध्ये। अधिकारी याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला अकार्यक्षमता त्यांची पाहायला मिळते किंवा त्यांच्यामध्ये तशी ऊर्जा वाटत नाही की आपण काम करावं। ज्या आपण महानगरपालिकेचं तिथं काम करतो, नोकरी करतो, अशी त्यांच्यामध्ये वाटत नाही की आपण त्याचं काही देणं लागतो। म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी आज महापौर उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली। आम्ही सगळे नगरसेवक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नगरसेवकांनी देखील सूचना मांडलेल्या आहेत आणि या नगरसेवकांच्या माध्यमातून कुठेतरी सातत्यानं जेवढा कुठल्याही भागातलं काम होत असेल तर त्या नगरसेवकांनी सही घेतली पाहिजे। मग तो SI असेल, केअरटेकर असेल, पाणी पुरवठ्याचे वॉलमन लोक असतील तर त्याचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे। कारण जे नागरिक नगरसेवकांना संपर्क करतात किंवा कुठलाही वॉलमन असेल, केअरटेकर असेल, SI असतील, त्यांच्या पण नागरिकांना मग कचऱ्याची अडचण असेल, स्वच्छतेची अडचण असेल किंवा पाण्याची अडचण असेल हे सांगता येईल। पण त्या सगळ्या सूचना महापौर उपमहापौरांनी दिलेल्या आहेत। तशा प्रकारे आज सगळी बैठकमध्ये चर्चा झालेली आहे आणि हे सगळं काम होणं अपेक्षित आहे। तशा प्रकारे आता त्यांची बैठक अजून सुरू आहे महापौर उपमहापौरची आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे सगळं काम आमची बैठक अजून संध्याकाळपर्यंत चालेल। त्यामध्ये उद्या सकाळी 6-6:30 पासून आम्ही ते नियोजन आम्ही करतो। प्रत्येक भागात माझी विनंती राहील की नगरसेवकांनी देखील आपापल्या भागात जेव्हा येणार असतील तर आपण सकाळी जनजागृती करून या स्वच्छते बाबतीत पुढाकार घ्यावा। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।